अथ श्री साई सच्चरित अध्याय 17। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी अभिवचन किये अध्यायी होईल निरूपण। श्रेय आणि प्रेय लक्षण सादरे श्रवण ते कीजे। प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्य वृत्त्याकार। भिन्न रूपते परस्पर श्रेय प्रेय तया परी। प्रेयार्थ जयाचे मन धावे स्वार्थापासाव तो भ्रंश पावे। श्रेय ते विवेक रूप आहे अविवेक रूप प्रेयकी। श्रेयाचा विषय केवळ विद्या प्रेयाचा तो निखळ अविद्या। प्रेय कधी ना भुलवी सुज्ञा श्रेय अज्ञानावडे। जोवरी कनक कामिनी होड इंद्रियासी विषयांची आवड। विवेक वैराग्या नाही जोड प्रेयची गोड तोवरी। नीर क्षीराची मिसळ तेवी प्रेय श्रेयांची भेसळ। जेवी दुग्ध तेवढे निवळ सेविती मराळ मानसी। तेवीच जे धीर बुद्धिमंत विवेकी आणि भाग्यवंत। श्रेयासी केवळ लोलंगत प्रेयासी विन्मुख सर्वदा। तेच पहा मंद बुद्धी शरीर पशु पुत्र धनमानादी। योगक्षेमाचा लागो निनादी प्रेय साधिती एकले। श्रेय काय प्रेय काय ज्ञात झाले जरी उभय। तैसाची ग्रहण व्यवसाय जरी स्वायत्त पुरुषासी। तरीही प्राप्त होता उभय निवड करणे अवघड विषय। करुणी मंद बुद्धीवरी जय आलिंगी प्रेय तयासी। सारू प्रेय आदरू श्रेय पुरुषार्थ तो हाची होय। असता पय मिश्रित तोय पयची घेई हंस जैसा। श्रेय आणि प्रेय ही दोन जरीही पुरुषाचे स्वाधीन। असमर्थ कराया हे विवेचन विवेकहीन मंदमती। श्रेय ते आहे कशात आरंभी जाणिले पाहिजे निश्चित। मग येता प्रतिबंध मार्गात प्रतिकार साध्यंत करूये। येथेच पुरुषार्थ दृष्टी पुढा येऊनी ठाके दत्त निधडा। म्हणून श्रेयार्थची करा झगडा करोनी धडा बुद्धीचा। अतर्क संसार चक्राचे फेर अखंड भ्रमती अष्टौ प्रहर। आध्यात्मिकादी त्रिताप प्रखर दुर्निवार नरसाहे। तेणे आत्यंतिक दुःख कहर सहन करिता होई जर्जर। शोधी मग तन्निवर्तन पर सोपी सुखकर साधने। दुस्सह हे भवचक्र परिवर्तन होईल कैसे याचे स्तंभन
तदर्थ असेल काय साधन, हे अन्वेषण आदरी. थोर भाग्ये हे बुद्धी उपजता, तेथून निपजे पुरुषार्थता. मग तो सदुपाय साधकता, निज स्वार्थावरील. अनादि अविद्या अथवा माया, शुक्ति रजत मृग जलवत्वाया. अध्यास रूप महदंतराया, विलया नेले पाहिजे. स्वप्नात सोन्याच्या गारा वर्षती, प्रयत्ने साठवण केल्या अमिती. वाटे वेळी कामास येती, हारवून जाती जागृती. दृष्टादृष्ट भोग वासना, आशा तृष्णा वा कामना. सदैव प्रतिबंधक जाणा, समूळ खाणा या आधी. अशक्य दिसाया सूर्य करे, बुद्धी जेथून माघारी फिरे. जेथ वेद श्रुतीचे पाऊल न शिरे, ते निज करे गुरुदावी. काम क्रोध उभय वृत्ती, करून देती ज्ञान प्राप्ती. श्रवण मनन समाधी विच्छित्ती, हातो हाती त्या करीती. दीपा कर्पुरा होता लगटी, संभवे काय लोटा लोटी. उभयत्र भेटी होण्याची खोटी, दीपत्वे उठे कर्पूर. श्रुती स्मृतीला अविहित, दुष्कर्मी लोळे जो अविरत. ज्ञानी असुनी काय हित, विहिता विहित जो नेणे. तैसाच जो नित्य शांत, अंतःकरण असमाहित. इंद्रिय लौल्ये विक्षिप्त चित्त, ज्ञाने निवृत्त होईना. ज्याचे चित्तास समाधान, जो गुरुपुत्र आचारवान. ज्याचे निश्चल आत्मानुसंधान, ज्ञान संपन्न तो एक. हो संसार वा मोक्षगामी, जाणे जरी निजधामी. होई शरीर रथ स्वामी, केवळ वाग्मी काय करी. येथे वाचेसी नाही थार, अभ्यास एक सर्वसार. रथस्थानी योजी शरीर, स्वये स्थिर बैसेगा. या निज शरीराच्या रथी, निज बुद्धीस करी सारथी. स्वये स्वामी बैसरथी, स्वस्थ चित्त ऐस तू. दुर्गम रूप रसमार्ग राजी, कंठावया मग सारथी योजी. आवरी मन प्रग्रहा माझी, दशेंद्रिय वाजी उच्छृंखळ. घोडे जरी सैरा धावती, लगाम राखील स्थानावरती. तो निरवून सारथिया हाती, स्वस्थ चित्ती बैसे तू. सारथी कुशल आणि निपुण, तरीच घोडे चालती कसून. तोच मनःप्रग्रह पराधीन, होता बलहीन होतसे. विवेक बुद्धीचे सारथ्य जेथ, जो समनस्क समाहित चित्त. तयासीच परमपद प्राप्त, इतर मार्गात थकतात. जयाचे सदा अयुक्त मन, तयान कदा समाधान. तयान तत्पदाभिगमन, संसार परिवर्तन चुकेना. ऐसे ते पद परम मोठे, वास्तव्य तरी तयाचे कोठे. मनीची आशंका फिटे, प्रकट जैते आपैसे. येथे न चले तर्कवाद, अनुवाद प्रवाद वा संवाद. ईश कृपेनेच लागेल दाद,
इतर वाद ते व्यर्थ। न चले येथ तर्काची चतुराई, तर्कज्ञमती कुंठित होई, भोळा भावची सिद्धी सजाई, हेच नवलाई येथील। सम्यक ज्ञानासी जे कारण, ते गती आणते बुद्धीही आन, तो आगमज्ञही वेगळाच जाण, उत्तम ज्ञानदानी जो। काया अमोलिक चालिली वाया, धनकाम ही दुपारची छाया, जाणोनी हरीची दुर्घट माया, लागे पाया संतांच्या। संत भवसागरीचे तारू, तू हो तेथील एक उतारू, तया वीण पैल पारू, कोण उतरू समर्थ। विवेक वैराग्य यांची जोड, बांधील तयांची जो सांगड, तो हो का जडमूढ दगड, अवघडना त्या भवसिंधू। षड्गुणैश्वर्य भगवंताचे, वैराग्य हे प्रथमैश्वर्य साचे, असतील जे महद्भाग्याचे, विना इतरांचे वाट्या नये। विहित कर्म केलिया वीण, होईना चित्तशुद्धी निर्माण, चित्तशुद्धी न होता जाण, ज्ञान संपादन घडेना। तस्मात् कर्मची एक जाण, ज्ञान प्राप्तीचे मूळ कारण, नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान, तेणेच क्षाळण मळाचे। एवं शुद्ध झालेल्या चित्ती, विवेक वैराग्या उत्पत्ती, शमदमादि साधन संपत्ती, विदेह मुक्ती ये हाती। फलकाम संकल्प त्यागे, चित्तैकाग्रतेच्या योगे, अनन्यत्वे जो गुरुसी शरण रिघे, पदरी घे त्या सद्गुरु। जो बहिप्रवृत्ती शून्य, भाविक भक्त अनन्य, ज्ञान लाभे होई प्रज्ञ, उपाय अन्य चालेना। तेही ज्ञान लाभल्यावरी, अधर्म मार्गे आचरण करी, अत्र ना अमुत्र खाली नावरी, त्रिशंकू परी लोळकंबे। जीवाची जे अज्ञान वृत्ती, तीच खरी संसार प्रवृत्ती, झाली या आत्मज्ञान प्राप्ती, तेच निवृत्ती संसारा। आत्मज्ञ सदा अहम भाव रहित, धर्माधर्म शुभाशुभ विरहित, तयास ते संसारांतर्गत, हिताहित काय पां। विराली देहाहंकार वृत्ती, तात्काळ तेथेच संचली निवृत्ती, तीच जीवाची परमात्मस्थिती, खूण निश्चिती बांधावी। प्रवृत्ती ठाई शत्रुमित्र, निवृत्तीचे तो हे विचित्र, मीच मी पाहता सर्वत्र, शत्रुत्व मित्रत्व तैकैचे। ऐसिया महासुखा पुढे, देह महद दुःख ते बापुडे, तै कोण ऐहिक सुखारडे, महत् सुख आतुडे जै। ऐहिक दुःखाचे डोंगर, कोसळोत मग तयावर, परी तो न हाले लवभर, गिरीवर केवळ धीराचा। भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो, त्यालाच मग तो वैराग्य देतो, त्याशी विवेकाची सांगड बांधितो, पार उतरवितो भवसागर। आदर्शी उमटल्या मुखापरी, स्पष्टात्मदर्शनी हेतु जो धरी, तया येथे भूकी ब्रह्मलोकवरी, जागा तिसरी नाहीच। यागी होता देवता तृप्ती, पितृलोकाची होईल प्राप्ती,
लाधेल कर्मफलोपभुक्ती आत्मसंवित्ती लाधेना. गंधर्व महर्जनस्तपः सत्य तेथील आत्मदर्शन अति अविविक्त. या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यथोक्त वांछिती. येथे होते चित्तशुद्धी आदर्शापरी निर्मल बुद्धी. शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी प्रतिबिंबित होतसे. दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही होतो आत्मावलोक. परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितरतो. सर्पावाणी माया वेटाळी अक्षी आतून आतडी पिळी. बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये. तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशात 50 पट रुपये असता. काढा पाहू बाहेर आता ब्रह्म तो खिशात तुमचेच. काढा म्हणता हात घालिती गृहस्थ पुडके खिशातून काढिती. 10 पंचविशती नोटा मोजिती पुडक्यात. गृहस्थ विरघळले मनीचे मनी केवढे महाराज अंतर्ज्ञानी. मस्तक ठेविती तयांचे चरणी आशीर्वचनी उत्कंठा. मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ आपुले ब्रह्म गुंडाळे. लोभाचे जाहल्या वीण वाटोळे ब्रह्मन मिळे तुझ लागी. पुत्र पश्वादि वित्तार्जन आसक्त यातची जयाचे मन. तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव्य व्यवधान न सुटता. महाकठीण वित्त मोह तृष्णावर्त दुःख गाह. मदमत्सर मकर दुस्सह एक निस्पृह तरेल. लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवसर. कैची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट. लोभा ठाई नसे शांती ना समाधान ना निश्चिती. एक लोभ वसता चित्ती जाती मातीत साधने. श्रुती स्मृतीस अविहित ऐसे निषिद्ध जे दुश्चरित. त्यातची सदैव जो आसक्त असमाहित चित्त तो. तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त. अखंड विषय कर्दमी लोळत हिताहित देखेना. हो का ब्रह्म विज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण. तोवरी वावते ब्रह्म विज्ञान आत्मसंपन्न नाही तो. कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता. जैसी जयाची योग्या योग्यता तैसेच त्या ते देती ते. जयामनी रात्रंदिन देहाभिमान विषय चिंतन. तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवण उभयार्था. चित्तशुद्धी जाहल्या वीण परमार्थी रिघु पाहे जो आपण. ज्ञान गर्वाची ती मिरवण केवळ क्षीण तो खरा. यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितुकेची अन्न खावे. ना तरी व्यर्थ अजीर्ण व्हावे हे तो ठावे सकळिका. माझा भांडार भरपूर आहे देईन जो जो जे जे चाहे. परिग्राहकाची शक्ती पाहे देतो मी साहे तेच की. ऐकाल जरी हे लक्ष देऊन पावाल तुम्ही कृत कल्याण.
या पवित्र मशिदीत बैसून असत्य भाषण न करीमी। ही संत वाक्य सुधा सरिता भावार्थे येथे बुडी देता। अंतर्बाह्य लाधे शुद्धता क्षाळण होता मळाचे। ऐसा साईनाथांचा महिमा वर्णू जाता न पुरे सीमा। उपमू कैसे त्या निरुपमा शुद्ध प्रेमा आधीन तो। माऊली ती सकळांची विश्रांती आर्तश्रांतांची। कल्पवल्ली आश्रितांची दीना दुबळ्यांची जी छाया। संसारावरी पाणी देऊन गिरिकपाटी मौन धरून। एकांतवास स्वीकारून निज कल्याणैक दक्ष जो। ऐसे संत असती बहुत केवळ जे साधिती निज स्वार्थ। अथवा केवळ निज परमार्थ काय की अर्थ इतरांते। देवीन साई बाबा महंत नसता आपतेष्ट गणगोत। घरदार वा जाया सुत प्रपंचात राहती। करतल भिक्षा 5 घरा तरुतल वास 8 प्रहरा। मांडून थिता प्रपंच पसारा व्यवहार सारा शिकविती। साधूनी निज ब्रह्मस्थिती जनतेच्या कल्याणा झिजती। ऐसे संत महामती विरळा जगती असतील। धन्य तो देश धन्य ते कुळ धन्य ती आई बापे निर्मळ। धन्य त्यांचा कुसवा सोज्वळ प्रसवला निर्मळ हे रत्न। अनायासे परिस लाधला पाषाण समजुनी बहुती झुगारिला। शिर्डीत या परम भागवताला कोणी न ओळखिला बहुकाळ। जैसे उकिरडा रत्न पडावे पोरा बाळा सापडावे। त्यांनी वाटेल तेथे उडवावे खुशाल तुडवावे दगडसे। असो या परी तो ब्रह्माचा भोक्ता आशीर्वचनी पावे तृप्तता। तीच गत तुम्हा आम्हा समजता बिकट रस्ता सोडावा। जोवरी बाह्य विषयांचे सेवन शब्द श्रवण स्पर्श संवेदन। आमोदाघ्राणन बाह्यांग दर्शन तवन विरोधन विषयार्था। झालिया वीण इंद्रिय निरोधन स्वभाव प्रवृत्त परावर्तन। प्रत्यग्रूपाचे अवलोकन वा तद्बोधन अशक्य। आधी भावे सर्वेषणा विहीन मग सद्गुरुसी अनन्य शरण। ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न आत्मविज्ञाना पात्र तो। श्रोत्रादि पंच ज्ञानेन्द्रिय त्यागी जेतील जै स्वस्वविषये। मन संकल्प विकल्प स्वये त्यागील निश्चये जे काळी। एवं प्रतिनिवृत्त जै अंतर बुद्धी सांडील निश्चय व्यापार। तेच ते परमगती साचार निर्विकार ब्रह्म ते। बुद्धी होईल निश्चय शून्य चित्त ही जै पावेल चैतन्य। तैच तोच एक न तदन्य आत्म्या ते धन्य जाणीन। होता विषयापासून विन्मुख होतील इंद्रिये आत्मोन्मुख। तेव्हाच प्रकटेल निज सुख इतर सर्व असुखते। जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान। परमानंद प्राप्तीचे साधन अतिगहन आकळाया। हिरण्यगर्भ पदापर्यंत इहामूत्र विषयी विरक्त। तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त तो एक मुक्त जाणावा।
चित्तास विषयापासून हळूहळू माघवते फिरवून, आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. इहा मूत्र फळ भोग विराग, हर्ष शोकादि द्वंद्व त्याग, बुद्धिमंतासीच हा भोग, अध्यात्मयोग तो हाची. अधिदैवाध्यात्मादि भौतिकी, निखिल वडवानल ज्वालादिकी, संतप्त संसारार्णवोदकी, कोण की सुखी असेल. तेणे भावया निज समुद्धरण, भावे साई प्रसाद संपन्न, करावे तच्चरित्रावलोकन, श्रवण मनन सादरे. हे श्री साईनाथ चरित्र, श्रोती सपुत्र मित्र कलत्र, परिसता साधेल इह परत्र, लीला विचित्र बाबांची. सभाग्य श्रद्धाळू श्रोते, तेची या कथांचे परिसते, परिसता अति हळुवार चित्ते, शांतते येते शांतता. या कथा निस्यंद निर्झरे, कर्माकर्म लवण विरे, श्रवणद्वारे नयनी शिरे, रूप साजिरे साईंचे. चरित्र श्रवणे पातकारहास, चरित्र श्रवणे काळावरी कास, चरित्र श्रवणे परमोल्हास, श्रोते निरायास पावती. श्रवणे शुद्ध अंतःकरण, श्रवणे चुकेल जन्म मरण, श्रवणे श्रोतया ब्रह्मपण, केवळ ब्रह्मार्पण कर्माने. ऐसा हा साई सेवा काम, सेवका सदा करी निष्काम, निज भक्ता श्री साईराम, देईल आराम सर्वदा. भागशः या ग्रंथाचे वाचन, अथवा श्रवण आणि परिशीलन, मनन आणि निदिध्यासन, करा अनुदिन श्रोते हो. आनंदो ब्रह्मेति व्यजानात, हे तरी तैत्तिरीय श्रुती विख्यात. तेच ते बाबा अनुवादत, श्रुती निर्णीत भक्ताते. फिकीर न करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरित. चिंता न करावी आमरणांत, उपदेश नित्य बाबांचा. असो ब्रह्मतत्व निर्धारण, हे या अध्यायाचे धोरण. की ही नौका भवतारण, जाईल शरण साई सत्या. हितवचन वारंवार, सांगावे करावा परोपकार. बाबा तयाचा करूनी अनुकार, तदनुसार प्रवर्तती. हे सयुक्तिक की अयुक्तिक, हे मतभेद केवळ वैयक्तिक. जेणे सामान्य जनतेसी तोख, तोच की रोख ये ग्रंथी. हेची आहे येथे प्रयोजन, बाबा जाणीत कार्यकारण. जैसे तयाचे मनेप्सित जाण, होष्यमाण ही तैसेच. गुरुमुखीच्या कथा ऐकाव्या, अतर्क्य लीला अनुभवाव्या. स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या, परिसवाव्या इतरांते. साईंचे हे चरित्र बरे, श्रवण करिता अत्यादरे. श्रोतिया वक्त्यांचे दैन्य हरे, दुर्दिन ओसरे अवघ्यांचे. पाहोनी बाबांची अलौकिक लीला, कोण अभागी चकित न झाला. केवळ दर्शन मात्रेची निवाला, लीन झाला पदकमली. विशद चरिते या साईंची, प्रशस्त चित्ते ऐकावयाची. संधी येता ऐसी सुखाची, कोण फुकाची दवडील. पुत्र मित्र कलत्रावर्त, काम क्रोधादि ग्राहयुक्त. नाना रोग तिमिंगिलो जृंभित,
उद्वेलित आशा कल्लोळी, वेळी उद्वेगाचा झटका, येऊनी जातो घटको घटका, द्वंद्व माजूनी उडतो खटका, परीन तटका तोडवे, स्वयेच जीवास करावा बोध, की तूच आहेस ब्रह्मशुद्ध, झालासी देह संगे बद्ध, नलिका पिनद्ध शुक जैसा, भुललासी केवळ मोहमाये, तेणे विसरलासी निज सोये, तुझा तूच सावध होये, स्वरूपाये झडकरी, भ्रमामुळे वाढला भ्रम, देहाभिमानादि संभ्रम, मृगजलसम हे मी मम, जाणूनि निर्मम होई का, या मी तूपणाचे प्रपंची, गुंतावे का नीट विवंची, सोड आवळले पाय पंची, उड्डाणे उंची विहरकी, मुक्त तेथे बद्धता असे, बद्धते पाशी मुक्तता वसे, परत होऊनी या उभय दशे, शुद्ध स्ववशे राहीबा, हे तो साक्षेपतेचे ज्ञान, सुखवा दुःख सर्वा ज्ञान, दवडोनी संपादी विज्ञान, ब्रह्मज्ञान पाशीच, देही जोवर मी तूपणा, तो न तू निज हिताचा देखणा, तोटाक पाही आप आपणा, कृपणपणा भिरकावी, कुबेरा समधनवंत, भिक्षावृत्ती जरी विचरत, तरी ते केवळ नष्टचरित, विपरीतपण अज्ञानाने, करावे नित्य सच्छास्त्र श्रवण, विश्वासे पाळावे सद्गुरु वचन, राहुनी सदा सावधान, अनुसंधान राखावे, पाहोनी जनते आचार पद्धती, निजोद्धार मार्ग चोखाळती, असंख्य जीव उद्धरती, सहज गती त्याचेनी, कदा येईल ऐसी घटका, घडेल भवपाशातुनी सुटका, जया अहर्निशहा मनास चटका, अवचट तटका तो सोडी, साधवेल तो एकांत साधून, संसार निस्सार ही गाठ बांधून, अध्ययन आणि आत्मचिंतन, यात चिरंतन असावे, भक्ती श्रद्धान्वित मने, शिष्ये पूर्ण विनय संपन्ने, शरण साष्टांग गेली याविणे, ज्ञान केणे गुरु न दे, सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी, बंध मोक्ष वृत्ती विवरावी, विद्या विद्यादि प्रश्नी धरावी, गुरुरावी सफलता, आत्मा कोण परात्मा कोण, कोणान सांगावे गुरुवीण, गुरुहीन येता शरण पूर्ण, देतीन कणही ज्ञानाचा, गुरु विना इतरे देता ज्ञाना, संसार निवर्तक ते होईना, मोक्ष फलप्रद लवही असेना, मनाठसेना कदापि, तस्मात् गुरुविना ज्ञान नोहे, विदित सकल विद्वान आहे, ब्रह्मात्मैक्य विषयी सोये, समर्थ पाय गुरुचे, तेथे न करिता अनुमान, सांडोनी ताठा अभिमान, होवोनी अखंड दंडायमान, खालवा मान गुरुपदी, दासानुदास मी तुमचा, भरवसा एक तव पदाचा, धरोनी पावलो म्हणा वाचा, धडा जीवाचा दृढ करा, मग पहा चमत्कार तयाचा, तो गुरु दयार्णव हेलावे साचा, निजशेजी तरंगाचा, झेलीवरच्या वरी तो, शिरी ठेवी अभयहस्त, इडापिडा करोनी उद्ध्वस्त, जाळोनी पातकाच्या राशी समस्त,
उदीमस्तकी फांसी तो। एवं ब्रह्मार्थिया ब्रह्म निरूपण, हे तो केवळ निमित्त जाण। जीव शिवैक्यतेची खूण, भक्ता संपूर्ण कथियेली। आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाढी। असता थट्टेची काय प्रौढी, काय आवडी विनोदी। सहज शंका घेईल मन, परिपाहता विचारून। एकची आहे समाधान, सावधान परिसिजे। मुलाबाळांसवे बोलता, तयाच्या बोबड्या बोलात रमता। प्रौढत्वाच्या कथा वार्ता, कधीही होतात कायकी। नसते प्रेम का तयावरी, ते काय वर्णू शकेल वैखरी। परी बोध प्रदान कुसरी, विनोद मस्करी ही एक। काय आहे रोग पोटी, हे काय आहे बाळास दृष्टी। मातेस पाजावी लागे गुटी, जरी ते हट्टी पीना। कधी आंजारून गोंजारून, कधी नेत्र पिंजारून। कधी चतुर्दश रत्न प्रयोजन, कधी आलिंगन सप्रेम। तीच होऊ लागता प्रौढ, करावे वाटे तयांचे कोड। परिबुद्धी तीव्र वा बोजड, तैसाच निवाड ज्ञानाचा। तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण, उपदेश ठरता नलगे क्षण। तेच जडबुद्धीचे विलक्षण, बहुत रक्षण सायास। समर्थ साई ज्ञाननिधी, जया भक्ताची जैसी बुद्धी। आधी निर्धारून पात्र शुद्धी, ज्ञान समृद्धी वितरत। तयास पूर्ण अंतर्ज्ञान, तयास आधीच सर्वांची जाण। जयास जैसे योग्य साधन, तयाचे नियमन तैसेच। जैसा जयाचा अधिकार, तयाचा आधीच करून विचार। योग्यायोग्यते नुसार, भक्तांचा भार बाबांना। तैसेच आम्ही दिसाया थोर, परित्या सिद्ध साई समोर। खरेच आम्ही पोराहुनी पोर, विनोदी आतुर सर्वदा। विनोदांचे बाबा आगर, जे जे ठाई जयासी आदर। ते ते यथेष्ट पुरवुनी समग्र, राखीत अव्यग्र भक्तास। सुबुद्ध वा बुद्धिमंद, वाचिता प्रगटेल परमानंद। परिसता वाढेल श्रवण छंद, मनने स्वानंद संतुष्टी। आवर्तनी परमार्थ बोध, निदिध्यासनी महदाल्हाद। सौख्य उपजेल अखंड निर्बाध, ऐसी अगाध ही लीला। भाग्ये जेणे अनुभव येथिला, यत्किंचितही असेल भोगिला। काया वाचा मने तो खिळिला, अतर्क्य लीला साईंची। हे माड साई पायी शरण, विनोद मार्गे ज्ञान प्रदान। भक्त कल्याण एक प्रयोजन, निमित्त जाण ब्रह्मार्थिया। पुढील अध्याय याहूनी गोड, श्रवणार्थियांचे पुरेल कोड। माझी या जीवींची गुप्त होड, फोड फोडोनी पुरविली। मी जाईन माधवा पाशी, बाबांचा निरोप देईन त्यांशी। पावेन कैसा अनुग्रहाशी, साध्यंतेशी परिसाजी। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते। श्री साई समर्थ सच्चरिते, ब्रह्मज्ञान कथनं नाम
सप्तोदशोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।